नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, तुकाराम मुंडे यांचं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये भरभरून कौतुक केलं जातंय. आता ते कौतुक का केलं जातंय? तुकाराम मुंडे यांनी ज्या धाडी मारलेल्या आहेत, ज्या बेसळयुक्त डेअरे आहेत किंवा खावा आहे, जे काय बेसळ होती सगळ्या ह्याच्यात, या सगळ्यांवरती धाडी मारलेल्या आहेत. आणि यामुळं बघा त्यांचं सगळीकडून तोंड भरून कौतुक केलं जातंय. जवळपास त्यांनी आतापर्यंत 200च्या वरती छापे घातलेत FDIचा आयुक्त झाल्यापासून. मात्र काही जणांना पोटसोळ उठलाय, त्यांना निलंबित करा, सस्पेंड करा, अमकं करा, तमकं करा असं म्हटलं जातंय. मात्र सध्या तरी ते अजून तरी त्याच पदावरती कार्यरत आहेत. आणि त्यांनी आता काही डेऱ्यांवरती सुद्धा कारवाई केलेली आहे की त्या डेऱ्यांवरती कारवाई केल्यामुळं बघा बराच गदारोळ उडलेला आहे. म्हणजे मावळ तालुका असेल, सातारा जिल्हा असेल, जावळे असेल, अशा अनेक ठिकाणच्या म्हणजे मंचर, खेड, आंबेगाव, शिरोर ह्या ठिकाणी जे कृत्रिम दूध तयार होत होतं, ह्या सगळ्यांवरती धाडी टाकून जाम करून टाकले सगळे. आणि त्यांचं राज्यभरातून खरं तर कौतुक केलं जाते. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. त्यांनी कोणत्या कोणत्या डेअरीवरती धाड मारली आणि अजून सुरुवात आहे कारवाई, तर त्याबाबतच आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा. तसंच आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाबा नेमकं तुकाराम मुंडे यांनी कुठे कुठे धाडी मारल्या. महाराष्ट्र राज्यामध्ये तुकाराम मुंडे सारखे अनेक अधिकारी असावेत असं लोकांना वाटतं. आता एकच तुकाराम मुंडे महाराष्ट्रात आहे का? तुकाराम मुंडेच फक्त चर्चेत आहे, बाकीचं दुसरं कोणीच महाराष्ट्रात चर्चेत नाही. महाराष्ट्रामध्ये जवळपास 400वर IAS अधिकारी आहेत आणि सगळे हे फक्त लाचखोरी आणि पैसे कमवण्यात दंग आहेत. बायको, लेकर, पोरं, आई बाप ह्याच्यातच आहेत. त्यांनी पैसे कमवणं, खोरच घेऊन बसलेले असतात, नुसता खोऱ्याने पैसा वाढायचा. मात्र राज्यामध्ये एकमेव असा अधिकारी आहे की तुकाराम मुंडेंनी आतापर्यंत ज्या ज्या विभागामध्ये त्यांची बदली झाली तिथं तिथं त्यांनी सगळं ते बाहेरच काढलंय तिथला भ्रष्टाचार. म्हणजे मग ते PMPL ला आयुक्त असू द्या किंवा कुठं बी असू द्या, नाशिक महानगरपालिकेला आयुक्त होते, नागपूरला होते, बऱ्याच ठिकाणी बसले, सोलापूरला जिल्हाधिकारी होते. जिथं जिथं बसतील तिथं तिथलं सगळं 2 नंबर धंदे सगळे बंद करून टाकतात. आता तसंच ते अन्न बेसळ विभागाला म्हणजे FDIला आयुक्त म्हणून बसलेत. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याची जेवढी चर्चा नाही तेवढी देवेंद्र फडणवीसांची चर्चा, आणि हे राज्यभर आहे सगळीकडे. बघा, तुकाराम मुंडे यांनी पदभार हाती घेतल्यापासून बघा अनेक मोहिमा राबवल्या बेसळयुक्तीच्या. 5 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सर्जिकल स्ट्राईक केला. पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या 5 जिल्ह्यांमध्ये धाडी टाकल्या. तसंच सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी पतंजली उद्योग समूहावर धाड टाकली आणि त्यामुळे ते प्रचंड चर्चेमध्ये आले. पतंजली उद्योग समूहावर धाड टाकल्यानंतर म्हणजे त्यांचं बरंच प्रोडक्ट सील करून टाकले महाराष्ट्रामध्ये. आणि त्यानं रामदेव बाबा सुद्धा असा चिलबिचिल झाले. रामदेव बाबा सुद्धा, पुन्हा ज्या खोट्या जाहिराती करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा नोटिसा धाडल्या की तुम्ही खोट्या जाहिराती करायच्या नाही. आता बघा, त्यांनी पुणे जिल्ह्याच्या ज्या 2 डेअरी आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा खेड, मंचर, आंबेगाव, जुन्नर, शिरोर, मंचर या ठिकाणी जे कृत्रिम दूध तयार होत होतं त्या कृत्रिम दुधाबाबत सुद्धा धाडी टाकल्या. तिथं सुद्धा बऱ्याच जणांना अटक केली आणि जेलमध्ये घातलेला आहे. कृत्रिम दुधाचं रॅकेट तिथलं उद्ध्वस्त केलेलं आहे. आता त्या कृत्रिम दुधामध्ये काय काय टाकलं जात होतं? डिटर्जंट, शॅम्पू, युरिया, पाम तेल असं वापरलं जात होतं आणि जवळपास 20,000 लिटर दूध रोज तयार केलं जात होतं. म्हणजे पाम तेल, शॅम्पू हे असलं टाकून. पुणे शहरामध्ये सुद्धा बघा, सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड, हडपसर येथील 17 आस्थानापनावर धाडी टाकल्या आणि 47 लाखाचा माल जप्त केला. म्हणजे तो खवा, तूप, ॲनॉलॉग म्हणजे पनीर, हे जे निकृष्ट दर्जाचं सगळं आहे ते सगळंच्या सगळं त्यांनी जप्त करून टाकलं. त्यानंतर बघा, अहिल्यानगर, सोलापूर, जालना, ठाणे इथं जे दूध संकलन केंद्र आहेत, चिलिंग प्लॅन्ट आहेत, प्रक्रिया युनिट आहेत, याच्यावरती सुद्धा कारवाई केली. म्हणजे बेसळीचं सत्र बघा किती जबरदस्त आहे. महाराष्ट्रामध्ये किती बेसळ होती, देशामध्ये मैदाळी बेसळ होती.
मात्र बघा हे सगळं तुकाराम मुंडे यांनी केले. आता पुण्यात सुद्धा त्यांनी कारवाई केली. 17 ठिकाणी छापे टाकले. 17,031 किलो पनीर, खवा, तूप जप्त केले. त्याचे 35 नमुने तपासणीसाठी पाठवले. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मान, जावळी, कराड तालुक्यामध्ये तूप, फरसाणा ह्या अशा गोष्टी जप्त केल्या. तिथं सुद्धा लाखो रुपयाचं साहित्य जप्त करून टाकलं. रत्नागिरीमध्ये सुद्धा 127 ठिकाणी छापे मारले रत्नागिरीमध्ये सुद्धा, आणि 77 संशयास्पद नमुने जप्त केले तिथं सुद्धा. जळगावमध्ये सुद्धा बघा, जळगाव शहर असेल या ठिकाणी बनावट युरियाचं जे दूध तयार होत होतं हे पाम तेल पासून, ते सुद्धा जप्त केलं गेलं. तिथं सुद्धा त्यांनी धाड मारून तिथलं सुद्धा रॅकेट उद्ध्वस्त केलं गेलं. तसंच एकूण आकडेवारी पाहता बघा, त्यांनी 200च्या वरती आतापर्यंत छापे मारलेले आहेत राज्यामध्ये. 1,48,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय. तर 20,000 लिटर दूध हे नेस्तनाबूत केले. मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र ही मोहिमेअंतर्गत सध्या कारवाई सुरू आहे. दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा भेसळयुक्त जे काय आहे या सगळ्यांवरती कारवाया केल्या जात आहेत बघा सध्या. म्हणजे तुकाराम मुंडे यांनी जबरदस्त अशी मोहीम राबवलेली आहे. आता काल परवा बघा, काल ते सैराट फेम जो सल्ल्या म्हणून आहे त्या सल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की त्याचा बाप दवाखान्यामध्ये आहे आणि त्याच्या बापाला दवाखान्यामध्ये मेडिकलमध्ये जी औषधं घ्यावी लागत होती ती औषधं त्याच दवाखान्यातून घ्यायला लागायची. तर त्याने तो व्हिडिओ बनवल्या तिथं सुद्धा त्याच्यावरती धाड टाकली गेली आणि धाड टाकून ते मेडिकल सुद्धा सील करण्यात आलं बघा. FBI ना अन्न भेसळ विभाग, अन्न औषध प्रशासन विभागाने धाड टाकली, ते सगळं जप्त करून टाकलं. म्हणजे बघा, देशामध्ये राज्यामध्ये आपल्या जवळपास 400 IAS अधिकारी आहेत आणि त्यापैकी एकच अधिकारी ऍक्टिव्ह आहे. बाकीचे सगळे मुरदाड झालेले आहेत, फक्त पैशासाठी काम करतात. खाव खोजाव बत्ती बोजाव असे अधिकारी हाकलून लावले पाहिजे, दणके देऊन घरी लावले पाहिजे की तुम्ही लायकीचं नाही नोकरी करायला, म्हणून त्यांना सेवेतून काढलं पाहिजे. काही उपयोग नाही अशा लोकांचा. बघा हे सगळं आपण बघतो. आता तुकाराम मुंडे यांनी अनेक मोहिमा राबवल्या. म्हणजे दुग्धजन्य पदार्थ असेल, तंबाखू असेल, गुटखा असेल, त्याच्या जाहिराती करणारी माणसं असतील आणि त्याची जी गोडवण आहेत ह्या सगळ्यांवरती छापेमारी केली. आज रोजी गुटखा मिळणं सुद्धा कठीण झालेलं आहे. जे गुटखा खाणारी मंडळी आहेत त्यांना गुटखा सुद्धा भेटत नाही. का तर तुकाराम मुंडेंनी कारवाई करून ते सगळंच्या सगळं बंद करून टाकलेले आहे. त्यांची गोदामं बेदामं सगळं बंद करून टाकलेलं आहे. बघा, गुटख्या विरोधात जे तंबाखू आणि गुटख्या विरोधात जी कारवाई केली ती जळगाव, ठाणे, पालघर गुटखा माफियांवरती धाडी टाकल्या आणि बाजारातून जी लोट होती, आता आपल्याला गुटखाच बाजारात कुठे दिसत नाही. म्हणजे अन्न औषध भेसळ विभागानं अशा जी कारवाया केलेल्या आहेत त्या कारवायामुळं तुकाराम मुंडे यांची सगळीकडे वाहवा होती. लोकांना वाटते की तुकाराम मुंडे म्हणजे लय जबरदस्त अधिकारी, खतरनाक अधिकारी म्हणून लोक तुकाराम मुंडे यांच्याकडे बघायला लागलेले आहेत. आता संपूर्ण पुरवठा साखळी फक्त माल जप्त न करता मंचर सारख्या ठिकाणचं मुख्य जे रॅकेट होतं दुधाचं ते सगळं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. परत लेबलिंग आणि हायजीन नसलेले बिल नसलेले अस्वच्छ पदार्थांचे साठवलेले पदार्थ ते सुद्धा तुकाराम मुंडे यांनी त्याच्यावरती सुद्धा कारवाई केलेली आहे. आणि डेअरी उद्योगाला सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे, जर तुम्ही भेसळ कराल तर तुमच्यावरती गुन्हे दाखल करून आम्ही मोक्यासारखी कारवाई करून तुम्हाला जेलमध्ये टाकू असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता मंचर मधल्या काही डेऱ्यांवरती धाडी ज्या पडल्या त्याचं सत्र सगळं इंदापूर पर्यंत येऊन ठेपलेलं आहे. इंदापुरातल्या सुद्धा काही डेऱ्या तुकाराम मुंडे यांच्या हिट लिस्टवरती आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. ह्या डेऱ्यांमध्ये सुद्धा भेसळ होती असंही त्यांचं मत आहे. म्हणजे आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याला जेवढी किंमत नाही तेवढी त्या तुकाराम मुंडे यांच्याकडे लोक त्या आशेनं बघतात. म्हणजे तुकाराम मुंडे एक कडक आणि शिस्तीचा धडक अधिकारी आहे. असे अधिकारी अजून 10-15 जर असते तर महाराष्ट्र स्वतःसारखा सरळ झाला असता. देशामध्ये जर असे अधिकारी असते तर देशात सुद्धा सगळं स्वतःसारखं सरळ झालं असतं. मात्र बदलीसाठी लाचारी करणारे जे अधिकारी आहेत, आपल्याला चांगली पोस्टिंग मिळावी अशा अधिकाऱ्यांमुळं महाराष्ट्र आणि देशाची वाट लागली, हेही तितकंच खरं आहे.
तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.